नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर. आपण पाहताय Z24 न्यूज. सुरुवातीच्या काळामध्ये विधानसभा लढवली, त्यानंतर लोक म्हणाले तुम्ही नगराध्यक्ष कसं काय होताय, नगराध्यक्षांना काय उभं राहू नका. परंतु आमदार साहेबांचा आग्रह आणि त्यानंतर माननीय चंद्रकांत दादांनी वैयक्तिक फोन केला. म्हणाले आता पक्षाला गरज आहे, तुला उभं राहावं लागेल. मी इच्छा नसताना उभं राहिलो आणि माननीय आमदार आणि सर्वांच्या तुमच्या प्रयत्नानं नगराध्यक्ष म्हणून निवडून पण आलो. आणि आता मला आनंद असा होतोय की गेल्या अजून वर्ष संपायच्या आतमध्ये आपण ज्या ज्या गोष्टी ब्ल्यू प्रिंटमध्ये सांगितल्या गेल्या होत्या त्या सध्या पूर्ण होताना दिसतंय. याचा मला मनस्वी आनंद होतोय आणि नगराध्यक्ष झाल्याचा मला अगदी आनंद म्हणजे समाधान होते की आपण इथं आपलं पायगुण असेना, लोकांचं सहकार्य असेना, एक मोठ्या पद्धतीचं कार्य इथं आपण उभं करू शकतोय. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण सांगितलं होतं, नगरपालिकेची स्वतःची इमारत नव्हती, ती आमदारांच्या प्रयत्नानं आणि पालकमंत्र्यांच्या प्रयत्नानं ते होते. नुकतंच आम्ही भूमिपूजन केलं. ते दादा अशा गाडीत आम्ही बसलेलं असताना दादा म्हणाले तुला एक अभ्यासिका आम्ही देतो आणि लगेच मंजूर पण केलं. आणि आपण भव्य दिव्य अभ्यासिका जग म्हणजे दादांच्या प्रयत्नाने हे करतोय, हे अत्यंत मला मनस्वी आनंद होतोय. त्याच पद्धतीनं केंद्राचा नमो उद्यान हे संपूर्ण नगरपालिकेला एकमेव दिला जातो. तो नमो उद्यान गार्डन पण आहे. आणि मी आता दादांना गाडीत बसताना सांगितलं, दादा आमचे 10-11 प्रभाग आहेत, एक प्रभागामध्ये नमो उद्यान झालं, 10 राहिलेल्या प्रभागामध्ये तुम्ही मदत केली तर प्रत्येक प्रभागामध्ये एक उद्यान चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं. दादा लगेच त्याला यश म्हणले. त्यामुळं आपल्याला हेही प्रत्येक प्रभागामध्ये काम करायला काही अडचण येणार नाही. दादा देणारे आहेत आणि आपले आमदार आणणारे आहेत. आपण एक्झिक्युशन करायचं आहे. आपल्याला जे काही आपल्याला मनामध्ये होतं, जे स्वप्न जगच्या नागरिकांनी बघितलं होतं, जे स्वप्न आम्ही बघितलं होतं, ते आता पूर्णत्वास येत आहे. त्यामुळं दादा आणखीन एक अडचण अशी आहे की इथं आधी जिल्हा परिषद होती आणि नंतर आता नगरपालिका झाली. इथल्या अंगणवाडी सेविकांसाठी सुद्धा एक भरीव निधी येणं गरजेचं आहे. कारण खूप त्या अंगणवाडी काही सातत्यानं भेटत आहेत, त्यांच्या इमारती दुरुस्त नाही आहेत, त्यांच्या काचा फुटलेल्या आहेत, लहान मुलं तिथं धोकादायक इमारतीत काम करतायत. दादाने जर मनावर घेतलं तर अंगणवाडी सेविकांसाठी सुद्धा भरीव निधी आपल्या या जत शहरासाठी यायची गरज आहे. त्याचबरोबर अनेक जे काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या आम्ही दादाच्या पुढे सातत्यानं मांडत जाऊ. आमदार फंडातून तालुक्यासाठी प्रचंड मोठा विकास त्यांच्या त्या भाषणात ते सांगतील. पुढच्या कार्यक्रमाला त्यांना जायचं असल्या कारणानं फारसा वेळ घेत नाही. युवा पिढी पण मोठ्या प्रमाणात तिथं आहे, त्याला आपण जेनजी म्हणतो. हे सगळी लोक या जतच्या उत्साहामध्ये सहभागी झाले. अनेक डॉक्टर मंडळी पण इथं आलेले आहेत. या सगळ्यांचा पॉझिटिव्ह हे ताकद आल्यामुळं आपण असे कार्यक्रम वारंवार घेऊया आणि जत शहर नव्हे, जत तालुक्याच्या कायापालट करण्याचा जो आमदारांचा चंग बांधलेला आहे त्याला आपण सातत्यानं सहकार्य करूया. आणि न भूतो न भविष्यते जत हे जे अनुशेष आहे तो सगळा भरून काढून आपण जतचा झेंडा अख्ख्या महाराष्ट्रात फडकूया, असे मी माझे विचार मांडतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.